आज आपण अगदी दुधाचा पेढा घरी बनवूया, तो सुद्धा दूध न उकडता, दूध न आटवता, घरच्या घरी फक्त न फक्त 10 मिनिटात. हो, तर आज आपण दुधाचा पेढा बनवतोय दूध पावडरपासनं. दूध पावडरपासनं दुधाचा पेढा बनवणं झालंय अगदी सोपं. तर मग कशाला जाताय मार्केटमध्ये आणि आणताय भेसळयुक्त पेढा? घरीच बनवूया की. चला, इथे घेतलंय मी 2 कप दुधाची पावडर. कुठल्याही कंपनीची तुम्ही घेऊ शकता. त्याच्यासाठी घेतलंय इथे अर्धा कप दूध. हे दूध गरम करून थंड केलेलं रूम टेम्परेचरवरचं दूध आहे. हे आधीच आपण दूध पावडरमध्ये मिक्स करून घेऊयात, जेणेकरून दुधामध्ये कुठलेही लम्स येणार नाहीत. जेव्हा दूध गरम असतं आणि त्याच्यामध्ये दूध पावडर मिळवल्या जाते, त्यावेळेस त्याच्यामध्ये लम्स येतात. म्हणून ही स्टेप तुम्ही नक्कीच फॉलो करा. याच्यामुळे अजिबातही लम्स याच्यामध्ये येणार नाहीत. आणि पाहू शकता, आपण आधी व्यवस्थित मिक्स करून घेतला. आता चमच्याने जर व्यवस्थित मिक्स होत नसतील तर तुम्ही मिक्सरच्या साहाय्याने छान असे फेटून घ्या. अक्षरशः हे आपल्याला फेटूनच घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये अजिबातही गुठळी राहता कामा नये. तर आता आपण हे फेटून घेत आहे. कुठलाही आनंदाचा क्षण असो, कुठला सण असो किंवा मग घरामध्ये पूजा असो, सर्वात पहिले आठवते ते म्हणजे पेढा. आणि पेढा जर आपल्याला व्यवस्थित हायजेनिक आणि भेसळ नसलेला मिळाला तर तो घरीच बनवू शकतो. कारण मार्केटमध्ये काय चालू आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. म्हणून पेढा बनवणं अगदी सोपं करून दाखवलंय मी. आपण इथे साखर आणि इलायची छान अशी मिक्सरला दळून घेतली, कारण याच्यामध्ये आपल्याला पिठी साखरच वापरायची आहे. अर्धी वाटी साखर घेतली होती बघा. 3 आणि 4 इथे इलायच्या घेतल्या असतील. ते सुद्धा आपण छान असं मिक्सरला वाटून घेतलं, साईडला ठेवलेलं आहे. आता कढईमध्ये आपण 3 चमचे तूप घातलं. लगेच त्याच्यावरती आपण हे दूध पावडर दुधामध्ये मिक्स करून घेतली होती ते घालून घ्यायची आहे. तुपाला इथे गरम करत बसायचं नाही. लगेच तूप घातल्या हा जो आपण दूध पावडरचा घोळ इथे बनवून घेतला होता ते घालून घ्यायचं. गॅसची फ्लेम अगदी मंद करायची. अजिबातही पूर्ण रेसिपीमध्ये गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही. मंद गॅसवरतीच पेढा बनवायचा, म्हणजे तो व्यवस्थित बनला जातो. आता दूध पावडरचा पेढा आहे तर तो तुम्हाला वाटेल चिवट होईल, चिकट होईल, पण तसं काहीच होत नाही जर या स्टेपनी आणि या पद्धतीने बनवला तर. पाहू शकता आता हे आपण तुपाबरोबर व्यवस्थित शिजून घेऊयात. याच्यामध्ये असं लम्स जर येत असतील तर गुठळ्या होत असतील तसे फोडत चलायचं. आणि आता हे तुम्हाला सुरुवातीला थोडं पातळ वाटेल, पण जसं जसं हे शिजणार ना तसं तसं हे घट्ट व्हायला लागतं. लगेच शिजतं बघा. जेमतेम 3 ते 4 मिनटं लागतील तुम्हाला हे घट्टसर व्हायला, कितीही गॅसची फ्लेम मंद असली तरी सुद्धा. पाहू शकता तुम्ही लगेच आता हे घट्ट व्हायला लागलेलं आहे, पण सतत चालवत फिरवायचं, अजिबातही सोडून याला जायचं नाही, कारण लगेच खाली लागतं हे बुडायला. तर म्हणून याला सोडून जायचं नाही, असं सतत चमचा ढवळतच राहायचा. मस्तच. आता छान आता घट्ट करून घेऊयात. पाहू शकता छान असा याचा गोळा तयार होत आहे आणि कढाईसुद्धा हे सोडत आहे. तर आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे पिठी साखर, जी आपण वाटून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर तुम्हाला मग ती स्टेप करायची गरज नाही. तुम्ही रेडीमेडवाली पिठी साखर वापरली तरी चालेल. आणि इलायचीची पावडर फ्रेश करून घाला, म्हणजे त्याचा फ्लेवर आणखीनच उभारून येतो. तर आपण जी साखर आणि इलायची वाटून घेतली होती, मिक्सरला दळून घेतली होती, ती याच्यामध्ये घालून घेऊयात. आता साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर थोडं जास्तच गोड आवडत असेल पेढा तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं वाढवू शकता. पण आपण दूध पावडरपासून पेढा बनवतोय. दूध पावडर मुळातच थोडीशी गोडसर असते. त्याचा गोडवा सोबतच वरतून जी आपण साखर घालणार त्याचा गोडवा, त्यामुळे हे परफेक्ट गोड होतं बघा एवढ्या प्रमाणात. 2 वाट्या दूध पावडर घेतलं होतं, त्याला अर्धी वाटी दूध आणि अर्धीच वाटी साखर आपण मिक्सरला दळून याच्यामध्ये घातली. आणि 4 ते 5 इलायच्या असतील. बस 3 चमचे तूप घाला आणि पटापट अशी पेढे वडा. एवढे सोपं आहे. तुम्ही हा पेढा बनवल्यानंतर म्हणाल की अरे बापरे, एवढा सोपा होता तर आजपर्यंत कशाला आम्ही तो मार्केटचा भेसळयुक्त पेढा खाल्ला असेल, असंच तुम्हाला वाटणार. कारण रेसिपीच एवढी सोपी आहे आणि नो फेल रेसिपी आहे. अक्षरशः तुम्ही पहिल्यांदा जरी पेढा बनवाल तरी सुद्धा पेढा परफेक्टच होणार. तरी चुकून जर काही पेढ्याचं सारण थोडंसं पातळसर राहिलं तर काय करावं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे.
तर चला तोपर्यंत आपण हे गरम करून हे घट्ट करून घेतलेलं आहे बघा. साखर घातल्यानंतर हे थोडंसं पातळ होतं. सतत चालवायचं, परत हे घट्टसर होतं. आता छान आता या स्टेजला आलं बघू शकता. आता हे एका परातमध्ये काढून घ्यायचं आणि आता हे थंड झाल्यानंतर याचे पेढे वडायचे. पेढा वडून बघायचा, जर वडता येते तर वडायचा, नाहीतर आणखी याला थंड होऊ द्यायचं. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही, रूम टेम्परेचरवरच हे लगेच थंड होतं. आता थोडंसं कोमटच आहे बघू शकता. आणि आमच्या इथं घाई झाली, पेढा बनवते आई म्हणजे आता लवकरच खायचं. मुलं लहान आहेत त्यामुळे असतंच. ज्यांची मुलं लहान आहेत त्यांच्या लक्षात आलंच असेल. म्हणून म्हटलं चला पटकन पेढे वडून घेते आणि शूट संपन्न करते, म्हणजे हे पेढे दाखवायला तरी उरतील. कारण पेढा म्हटलं की लहान मुलांना घाई होते. पाहू शकता पेढा छान असा वडला जात आहे. हातानेच आपण पेढे वडतोय अगदी सोप्या पद्धतीने. आणि पेढा वडणं अगदी सोपं आहे. मस्त तसा मधाचा खोलगट करायचा, त्याच्यामध्ये पिस्ता, आता तुमच्याकडे केसर असेल तर केसर सुद्धा तुम्ही याच्यावरती ठेवू शकता, मस्तच दिसेल. पेढ्यावरती छोटे छोटे क्रॅक्स पण आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. ती साईन आहे की पेढा अगदी परफेक्ट झालेला आहे ना सोपं. आणि किती झटपट पेढे वळले गेलेत तुम्ही बघितलंच. आता चुकून जर हे सारण पातळच राहिलं, 2 तास ठेवलं तरी घट्टसर झालंच नाही, तर काय करावं? तर थोडीशी दूध पावडर वरतून घालावी आणि नंतर पेढा वळावा. तरी सुद्धा जमत नाहीये, चिकट झालाय, चिवट तुम्हाला वाटतोय पेढा, तोडल्यानंतर व्यवस्थित तो तोडला जात नाहीये, तर काजूची पावडर याच्यामध्ये घालावी आणि पेढे वळावे. अगदी मार्केट स्टाईल पेढा तयार होतो. तर आहे ना अगदी सोपं, पेढा बनवणं झालंय सोपं. तर मग वाट कसली बघताय? पटकन किचनमध्ये जा आणि झटपट पेढे बनवा. तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. अजूनपर्यंत स्वातीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.